हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 80. न स्वर्गो नैव नरको जीवन मुक्तिर्न चैवहि बहुनात्र किमुक्तेन योगदृष्ट्या न किंचन. भावार्थ, योग्याच्या दृष्टिकोनातून स्वर्ग असे काही नाही, नरक असेही काही नाही. इतकेच काय तर त्याच्यासाठी जीवनमुक्ती असेही काहीही नाही. मग इतर बाबत जास्त काही बोलायची गरजच नाही. योग्याच्या दृष्टिकोनातून येथे फक्त चैतन्याचे अस्तित्व आहे. येथे अन्य काहीही नाही. जे काही अन्य भासमान होते तो यात चैतन्याचा पसारा आहे. त्या पसाऱ्याच्या मुळाशी गेल्यास तेथे फक्त चैतन्यच आढळेल. या चैतन्याने साक्षी राहून या अतिविलोभनीय सृष्टीचा निर्भेळ, निर्लेप, निर्विकारी आस्वाद घ्यावा. या विश्वाची अद्भुत लीला अनुभवावी. परमचैतन्याची कधीही न संपणारी यात्रा करावी आणि कैवल्यानंदी जीवन जगावे. हेच कैवल्य आहे, हेच सत्यजीवन आहे. हेच चैतन्याने परमचैतन्यापासून येथे दूर येण्याचे एकमेव प्रयोजन आहे. येथे अन्य काहीही नाही. जे कोणी येथे अन्य काही मानतील ते दुःखात आणि सौख्यात आणि पुन्हा दुःखात आणि सौख्यात असे सतत फेरे घेत जीवन व्यस्त ठेवतील आणि कैवल्यानंदाला मुक्तील. एवढेच नव्हे तर अशांच्या जीवनात नसलेले भासमान स्वर्ग, नरक, जीवनमुक्ती असे त्रयी आणि अन्य अनेक आनंद मुक्कामाला येतील. स्वर्ग, सौख्याची पुढील व्याप्ती म्हणजे स्वर्ग. मुळातच सौख्य असे काहीही नाही, परंतु मानवाला त्याच्या या पृथ्वीवरील जगतात जे मिळावे असे वाटते, तथापि प्रत्यक्षात जे तसे मिळत नाही ते त्याने देह ठेवल्यावर जेथे मिळवण्याचा कल्पना विलास केला आहे त्याला स्वर्ग असे त्यानेच नाव ठेवले आहे. तेथे त्याने कल्पवृक्षाची कल्पना केली आहे. जे जे कल्पनेत असेल ते तेथे मिळण्याची सोय करून ठेवली आहे. उदाहरणार्थ अमरत्व, अमृत, सौंदर्य, मुक्त रतिसौख्य, अजात शत्रुत्व इत्यादी. नरक, दुःखाची पुढील व्याप्ती म्हणजे नरक. मुळातच दुःख असे काहीही नाही, परंतु मानवाला त्याच्या या पृथ्वीवरील जगतात जे दुःख भोगावे लागते त्यापेक्षा अनेक पटीने जास्त महाभयावह अशा दुःखीची सोय जेथे मिळायची त्याने कल्पना केलेली आहे त्याला नरक असे त्यानेच नाव ठेवले आहे. यामुळे एखाद्याने त्याला त्रास दिला आणि त्याचा बंदोबस्त तो करू शकला नाही की तो त्या त्रास देणाऱ्याला नरकात जाण्याची भीती घालतो. अशाने त्रास देऊ नये, सभ्यपणे वर्तन करावे असा त्यामागे हेतू आहे. उदाहरणार्थ उकळत्या कढईत टाकणे, जात्यात भरडून काढणे, घाणीत बुडवून ठेवणे इत्यादी. जीवनमुक्ती, मुळातच सौख्य किंवा दुःख असे काहीही नाही. त्यामुळे त्याचाच कल्पना विस्तार असलेले स्वर्ग आणि नरक असेही काहीही नाही. माणूस अयोगिक आचरण करतो आणि त्यामुळे जे नसलेले मिथ्या भावविश्व निर्माण होते त्यात त्याला सुखदुःख, स्वर्ग, नरक असा भास होतो. येथे जे आहे तो निर्लेप आनंद आहे, कैवल्य आहे, साक्षीत्वाचा महानुभव आहे. परंतु सुखदुःख, स्वर्ग, नरक असा भास झाल्यामुळे त्यामधून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी पुढे आणखी कल्पना विस्तार केला, तो म्हणजे जीवनमुक्ती, मोक्ष, मुक्ती इत्यादी. एक गुन्हेगार 10 वर्षे शिक्षा उपभोगून तुरुंगाबाहेर येऊन जर मोठ्या आनंदाने नाचत म्हणू लागला की बाहेर काय छान मुक्ती आहे, तर आपले काय होईल? आपण त्याला म्हणू की बाहेर मुक्ती असे काहीही नाही. केवळ तू बंदिवान होतास म्हणून तुला येथे मुक्ती असल्यासारखे वाटत आहे. त्याचे हे वाटणे काही काळ टिकेल आणि काही काळानंतर त्यालाही मुक्त असे काही निराळे वाटणार नाही. तो सहज जीवन जगू शकेल. योगदृष्ट्या न किंचन. योगी कधीच अमुक्त नव्हता, तो सदा मुक्तच असतो. त्यामुळे त्याला मुक्ती असे काहीही नसते. त्याच्यासाठी मुक्ती हा आभास आहे. याचप्रमाणे
रिपुमुक्ती, पापमुक्ती इत्यादी योग्यासाठी आभास आहे, कारण तो कधी रिपुग्रस्त, पापग्रस्त इत्यादी नसतोच. हरिओम.